नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मरतोय शेतात, एक प्रकारे जुगार खेळतोय. याला कोण जबाबदार आहे? नुसतं म्हणायचं जय जवान जय किसान, हे काही उपयोगाचं नाही. इथं मीडिया विकलेली आहे. नेते मंडळी खिसा भरण्याच्या नादात आहेत आणि शेतकरी सुखी अजिबात नाहीये. शेतकरी अक्षरशः जुगार खेळतोय. तुम्ही म्हणाल कसा? तर शेती म्हणजे शेत तयार करण्यापासून तर शेतमाल मार्केटला नेईपर्यंत शेतकरी जुगार खेळतोय. हे कशामुळे खेळतोय? तर सरकारमुळे खेळतोय. शेतकऱ्याची प्रगती कसं काय होईल? तुम्ही शेतकऱ्यांना मदत करा भरपूर, शेतकऱ्यांना योग्य हमी भाव द्या. सरकारी कर्मचाऱ्यांचे जसे वेतन वाढत आहेत ना, तसे तुम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीत म्हणजे शेतकऱ्यांच्या मालाला भाव वाढवले पाहिजे. आता जुन्या काळात काय रेट होते, सोन्याचे भाव किती होते आणि आता काय झालेत, त्या पद्धतीने खताची गोणी पहिली काय भाव होती, आत्ता काय रेट आहे, त्याची तुलना सरकारला कळत नाही का? मग शेतकऱ्याचा माल कवडीमोल भावाने तुम्ही घेता, आहे का नाही? तुम्ही जसे सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू करतात ना, त्या पद्धतीने तुम्ही शेतकऱ्यांच्या मालाला, समजा बाजार नसला तर तुम्ही 4-5 रुपये किलोला तुम्ही अनुदान देऊ शकता. हे करायला पाहिजे. ते तुम्ही करत नाही. योग्य नियोजन जर केलं ना, तर शेतकरी दारिद्र्यातून वर येईल. पण आत्ताच्या परिस्थितीत जगाचा पोशिंदा फक्त म्हणायला राहिलाय. ही उपमा शेतकऱ्याला दिलेली आहे, पण ती पूर्ण चुकीची आहे. सरकारने शेतकऱ्यांची बाजू सांभाळायला पाहिजे. पण इथं असं झालंय, आंधळं दळतय आणि कुत्रं पीठ खातय, ही अशी गत झालेली आहे आता.